मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने पावसाची मजा कळली काय झाले ते. टेम्पो साथ देत नाहीये, रिक्षा साथ देत नाहीये, तरी पण दूध टाकायचा प्रयत्न चालू आहे. अरे पिणे अरे हे बघ केवढी पंक्चर केलंय वाटलं तिथं शिरदास दानकेनं आपण खाली बाहेर पडलं. हो ते आहे का हे अख्खं खाली दबलं होतं, ऑलमोस्ट दबलेलं. भावाने मध्येच लावलंय रिक्षा. थोडं पुढे घ्या ना. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास पवार. आपण माझ्या युट्यूब चॅनलवरचं नाव आहे नावाला सांगायचं नाव माहितीच आहे तुम्हाला. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. काय चुकलं असेल तर करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भाई आज भाई पावसाने एवढा धुमाकूळ घातला ना भाई, एवढा मुसळधार पाऊस पडला ना ते काय बोलायचंच नाही. सगळी वाट लावून टाकली भाई पावसाने. सकाळी 5 वाजल्यापासून धो धो पाऊस पडतोय. काय सकाळी भाऊने फोन केला ना तेव्हाच मला म्हणलं की अरे उठलाय का. म्हणलं हा उठलो, पण म्हणलं पाऊस केवढा पडतोय. तो इथेच म्हणला सगळा पाऊस कमी झाल्यावरती जाऊ. शेवट पाऊस काय कमी व्हायना तरी अर्धा 1 तास वाट बघितली. शेवट 6 झाला निघलोच. आणि निघलो तर मग केलं दूध टाकायला सुरुवात. तर काय भेंडी सगळी वाट लागली झाली त्याच्यामध्ये. पहिलं तर हे झालं, पहिलं आम्ही गाडी ह्याला नेली, दूध भरायला नेली. तिथवर काय एवढं काय फील नाही झालं. पण त्याच्यानंतरनं सीन असं झाला की गाडीचं सीट असताना बसायचं, ते सीटच झाडकीने आपटून तुटले, त्याची वेल्डिंगच तुटली. तुला अवघड विषय ते दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं. ते झालं का. त्याच्यानंतरनं भाई मग ते गाडीचं वेल्डिंग तुटल्यानंतरनं त्याच्यात आम्ही गाडी आणली आमच्या स्पॉटवरती दूध भरलं, संपला विषय. काय त्याला मग भाऊ गेला ती गाडी थोडंसं सीट वगैरे ओके करून आणि मग वरती गेला त्याच्या ह्यावरती गुणा भाऊ त्याचं दूध घ्यायला गेला. तिथं गेला तो भाई तिकडं तो चाक पंक्चर. आई शपथ, त्या चाक पंक्चरमध्ये एवढा जोरात पाऊस पडतो. परत त्याच्यामध्ये धाड धूर एवढी घाणेरडे प्रकारे वाट लागली ना. आज एवढा घाणेरडे एक्सपिरियन्स मी माझ्या आयुष्यात कधीच नव्हतं बघितलं आत्तापर्यंत. दुधाच्या ह्याच्यामध्ये जे पाऊस पडताना दूध टाकलं आहे पण एवढं खतरनाक नव्हतं बघितलं. आणि त्याच्यामध्ये प्लस भेंडी काय झालं, त्याच्यामध्ये रिक्षा बंद पडली. त्या रिक्षाला इथून आहे ना आमचं दाखवलं तुम्हाला थांबा. बरोबर त्याच्या ह्या अशा चढावरून पाय लावून वरती चढपर्यंत नेली. तिथून मग खाली आरेनी मग नाही का ते तिसरं का दुसरं घेरवरती उचलतात नाही का, गाडी घेरमध्ये उचलून चालू करतात, तशी चालू केली. आणि मग तशी गाडी चालू झाली. मग दाखवतो बघा, हे आहे ना ही आत्ता कचऱ्याची गाडी लागली आहे. त्या गाडीच्या तिथून तर माणूस धक्का मारतो का, तिथून गाडी वरपर्यंत नेली भाई. आणि त्याच्यानंतरनं मग परत खाली त्या घेरमध्ये उचलली असेल, गाडा करून घेरमध्ये उचलल्यानंतर त्यांनी नेली मग गाडी. आणि त्यानंतरनं तो पण त्या स्वारगेटच्या मेन चौकात त्याची रिक्षा बंद पडली. असला घाणेरडा सगळा सीन. मग कसं बसं आपलं 2 व्हीलरवरती त्यांना दूध टाकली, अशी रिक्षाही चालू झाली. परत म्हणून जरा थोडंसं ओळंबमध्ये आलं. आणि मग त्याच्यानंतरनं झालं सीन असा, मग मी भाऊचं दूध टाकून माझी गाडी घेऊन गेलो मग ती टाकायला, सागर भाऊची आपली इलेक्ट्रिक. ते जरा थोडंसं मग पॅचअप झालं. आणि मग तिथं गेलो तर बघतो तर काय ह्याचं टेम्पोचं पण चाक पंक्चर. तर मग भाऊ बोलला की एक काम कर, मी तुझे 2 व्हीलर घेऊन इकडे जातो, तुझं वजन जरा हलकं आहे ना, भाऊचं जरा कसं तब्येत वगैरे. त्याच्यामुळे भाऊ म्हणला की मी नाही टेम्पो तू ने. तर मग मी तो टेम्पो घेतला. तुम्ही मग बघा आता पुढं काय झालं भेंडी. मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने पावसाची मजा कळली काय झाले ते. टेम्पो साथ देत नाहीये, रिक्षा साथ देत नाहीये, तरी पण दूध टाकायचा प्रयत्न चालू आहे. आणि ह्या पाऊस कसला जोरदार पडतोय, त्याच्यामध्ये पाऊस जोरदार पडतोय. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेम्पोचं सीट तुटलंय काय, आणि गाडीचं चाक पंक्चर झालं, अक्षरशः. तरी पण गाडीची हे चालूच आहे, दनादन पळवी. आज माझ्या आयुष्यात मी फर्स्ट टाइम असा पाऊस पडताना बघितलाय भेंडी. आता काय होतं बघू दे. आता तर सगळं ऑलमोस्ट दूध टाकून व्हायचं, अजून व्हायचं दूध. कारण आता 8 वाजलेत, एवढं उशीरपर्यंत दूध टाकणं होत नाही. पण आता अजून दूध टाकणं चालूच आहे. आणि ते सीट तुटलंय, त्याच्यामध्ये रिक्षाचं चाक पंक्चर झालंय, ते ह्याच्यातच गाडी पळवतोय. नशीब रिक्षा परत एक रिक्षा पण चालू झाली, नशीब म्हणून भाऊची रिक्षा आणली.
परत त्या आमची इलेक्ट्रिक गाडी त्याच्यावरती दूध टाकणं चालूच आहे. आता शिकून ते दूध काढून घेतलं सगळं आणि आता चाललोय स्पॉटवरती ही गाडी लावल तिकडं. आणि 2 दिवसापूर्वी उजव्या साईडचं चाक कोंबलं झालं आणि आज 10 साईडचं चाक कोंबलं झालं. सगळं एका वेळी सगळे वाटवा लागलेले. आता बघू आता काय होते, जाऊन बघू आता काय होतं. दूध टाकून कुठवर झालंय कुठवर नाही, तरी भाई पाऊस पाण्याचं काय कमी व्हायचं नाव घेतच नाहीये. बघू आता काय होते. चला चला, जय बजरंगबली. नेमकं शीट पडायला आले ना, त्याच्यामुळे पण विषय व्हायला लागलाय सकाळ. बघू आता काय होते. आता चला. अक्षरशः शीट पडलेच मला खाली अख्खं, तरी पण तसं त्याच्यावरती आत्तल बसलोय. आत्तल फायनली भेटली. पंक्चरवाल्यापाशी पोचलोय. आता बघू आता ते पंक्चर काढू. पण माझी तर हालत टाईट झाली भाई. बघा ना भाई, बघा अख्खं भेंडी हे तुटले आणि ते तुटलेल्या परिस्थितीमध्ये भेंडी बसलो त्याच्यात मी. या सिच्युएशनमध्ये बसलो भेंडी आणि अशी गाडी चालवली. हो ते आहे का, हे अख्खं खाली दबलं होतं, ऑलमोस्ट दबलेलं. कारण गाडी तर कुठं थांबवू शकत नव्हतं, त्याच्यामुळं भेंडी करायला लागलं तेवढं सगळं. आणि हे बघा चाक तर काय पंक्चर झालं अख्खं. नशीब ही एवढी हवा होती, एवढ्या हवेवरती आलं इथवर सगळे माहीतल्या. आत्ता सिच्युएशन टाईट झाली हवा भाया. पंक्चर सगळ्यात खतरनाक एक्सपिरियन्स बघितला भाई माझ्या लाईफमध्ये आज. ते पण पावसाळ्याच्या ह्याच्यात आणि दुधाची ह्याच्यावरती. दुधावरती माझ्यासोबत आजपर्यंत असं कधीच नव्हतं झालं. सकाळी आम्ही हे करत होतो ना, तेव्हा हे पडलं, शीट पडलं. असली सिच्युएशन, त्या सीट दानाकीन पडलं खाली. तशीच गाडी चालवतोय, ब्रेक दाबता येणं व्यवस्थितमध्ये, तरी पण हळूहळू हळूहळू हळू करत. तुम्ही कुठून आणलं नाही गाडी, स्वर्गातवरून आणली पानमळ्यापर्यंत. बघ भाई आपलं मस्त पंक्चर काढन बघू काय होते. अरे भाई कल उस टायर का निकाला, आज ये टायर का हो गए. नहीं क्या आया था 2 दिन पहला वो टायर लेके, उसका निकला तो आज इसका हो गए. शायद से कल ही आया था, 2 दिन पहले आया था, क्या मालूम आया था, पर आया था. गाडी पंक्चर तशीच आम्ही ताण थोडीशी हवा दिसत होती तेवढं हे आणली. आणि त्यात सकाळ तर काय दुधं टाकायची का, हे करायचं ते करायचं. आता एवढा खेळा कुठं दिसणार आपल्याला. हे काय हे खेळा घुसला आहे हे. नाही बरं आज वाटच लागली बरं आमची पक्की फाटून झालं. ते शीट पडलं काय, शीट पडलं परत हे चाक पंक्चर. ती खाली कसं झालं हे का, अहो ते वेल्डिंगच तुटली. त्यांची वेल्डिंग तुटली, त्याच्यामध्ये हे होत नाही तर ह्याचा विषय झाला. हे कुठं होत नाही तर रिक्षा बंद पडली सगळी. आणि एकाच दिवशी वाढलं जातं. हा खतरनाक काही उचलच आहे ना, उचलच आहे ना हे भाई. खेळणे केवढा मोठा स्पॉट टाकला का ना त्याच्यामध्ये. अरे हे कसली वाट लागली ह्याची भेंडी. हे परिस्थितीत आणलंय. आणि आपला सुरेश नाही का, दणक केला ना खाली आपला सुरवी. तो कुठं तो कशाला सुरेशच्या त्या चौकाच्या थोडं आली करायचं पाटलं तिथं शिवदास दानके ना आपण खाली बाहेर पडलं. अरे इथून खाली असं आपण रे. आणि त्या परिस्थितीमध्ये भेंडी तसं असा हातदल बसून हळूहळू ब्रेकवर पाय ठेवता ना, खिळा घुसला खिळा पुढं. त्याच्यामध्ये हा दुसरा डायर का. अरे काल झालं तर तिकडचं झालेला, आज इकडचं झालं. हे त्याच्यात घुसलं त्या पोहायचे पण बाकी कुठंच पंक्चर नाही. ह्याच्यामुळं झालं बघ. तुझ्या ह्याच्यात कालच तर हवा भरली होती पुढं. हा दोन्ही ह्याच्यात भरलेली आम्ही. पुढं तर हवाच नाही. आता हे बी पंक्चर निघलं ना बघ ना, दिसतो. अरे त्यात काय खेळा आहे, खेळा बबल दिसतो. बबल खेळा दिसतोय. खेळा बबल झाला की समजायचं झालं बघलो. खेळा येतो. बबल झालं की समजायचं झालं पंक्चर. काय करतो तिकडे कसं नाही हवा भरायचं भया बघ लवकर जाऊ दे. ह्याचं काम नाही पहिलं मग त्याचं काम.
कुठं तार दिसतो तार काढणं पाहिजे त्यात तार आहे आतमध्ये. काढणार तो परफेक्ट घुसून ते अरे एवढी चिते वेगळी. अरे पिणे अरे हे बघ केवढी नाही पंक्चर केलंय काय सांग. काय जीव पण नाही. सगळं घुसाघुशीच व्हायला लागला. हे खेळ घुसले आहेत हे घुसले. पावसाळ्यात मग धंदा भाऊ इतकाच असतो का सीझन आहे पाहिजे. हे सीझन आहे सीझन. तेवढं पैसे कसं गूगल पे करतो गूगल पे आला जा गूगल पे. पंक्चर तर झालं काढून भाई. ऐक ना फक्त पुढच्या चाकात हवा भरून दे ना जरा. कारण काय तिन्ही ओके होईल नाही तर मग परत दुसरं काहीतरी गेला अजून प्रॉब्लेम नको. म्हणजे कसं टेन्शन नको. तिन्ही चाकात हवा होईल ओके. 0 होती ना तर ह्याच्यावरती बसणं एक मुश्किल टास्क आहे. या साईडला बसायला लागेल. फायनली झालं सगळं. आता भेंडी फक्त टेम्पो लावायचा खाली. झालं म्हणजे झालं पण नाही. 2 गिऱ्हाईक राहिल्यात अजून ते टाकायचे मग झालं. मध्येच भाईनी लावली हे आता कशी काढायची. आणि पाठीमागचे काका म्हणतात लवकर काढ. भावानी मध्येच लावलं हे रिक्षा. थोडं पुढे घ्या ना. हो मागं घ्या जरा मागं घ्या. आज भाई खऱ्या अर्थाने टेम्पो चालवायची हाऊस जिरली. याचं मला दररोज वाटायचं मला टेम्पो चालवाय टेम्पो चालवाय भेटो. पण आज भाई बघितला भाई टेम्पोचं एक्सपिरियन्स कसं झालं. चाक पंक्चर त्या परिस्थितीत आणि हे ते आणि भेंडी आता तिथून गाडी काढताना माणूस यार एवढं जिद्दी. गाडी थोडीशी पोळं बी घ्यायना ती वॅगनर त्याची. शॉर्ट कशी मला पुढं मागं करून मलाच करायला लागली गाडी. राहू दे आता. हा भाऊ कधी येतो काय माहिती. अजून 2 गिऱ्हाईक टाकायचे 2 भाऊ. चावी ठेवतो चावी. आलं ना पंक्चर. खिळा होता खिळा आवडा बाकी काहीच नव्हतं टायरला कशाचंच काहीच नव्हतं. एवढा खिळा होता ते खिळे म्हणून पंक्चर झाले. तर मग तिथं तो थांबल्यावरती गाडी लावली. बरोबर चालतं. तर हिंदी अजून 2 गिऱ्हाईक टाकायचं तेव्हा मग एंड होईल. तेव्हा आपली गाडी हो आणला नाही तर बघा त्या एवढ्या शिटाचा फक्त बघ. तर तुम्ही बघितलं असं सगळं काय झालं ते. एवढी खतरनाक प्रकारे वाट लावली ना भाई पावसाने यार. खरंच यार म्हणजे एक्सपेक्ट पण नव्हतं की असं एवढं काहीतरी खतरनाक फील होईल. टाक पंक्चर हे. हे अवघड झालं यार सगळं. ते शीट पडापडी
आजचा दिवस म्हणजे लय खतरनाक होता. तर जाऊ दे, पण मजा आली. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स घ्यायला भेटला नाही का, की बाबा असं काही पण असं बी काहीतरी होऊ शकतं दुराच्या ह्याच्यामध्ये. भारी वाटलं यार मी नाही का. तर ते सगळं संकटाला सामोरे वगैरे जाऊन चांगला फील होतं, एक प्राऊडली फील होता म्हणजे आणि आत्ता फायनली दूध सगळं टाकून झालेलं आहे. आता बघा हेली सगळं एवढं रेनकोट बिनकोट घालून काही सुटत नसते. सगळं शर्ट भिजलं आहे, पॅन्ट भिजली, अंडर पॅन्ट भिजली, सगळं तरी भिजायचं ते नक्की भिजलेच. बघू आता काय होतं. आता झालं सगळं दूध टाकून. आता मग आपलं जाऊ घरी आणि मग पुढची काय आपलं कामधंदे करू. चालते. तुम्ही बघतच असलं आज काय झालं काय नाही. तर काही चुकलं असेल तर माफ करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.